सर्वांना नमस्कार. इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कम्प्युटर ग्राफिक्सवरील आमच्या NPTEL ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्समध्ये सर्वांचे स्वागत. आपण कोनिक सेक्शनच्या मॉड्यूल नंबर 2 लेक्चर नंबर 15 वर आहोत आणि आजच्या क्लासमध्ये पॅराबोला कसा तयार करायचा याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. तर पॅराबोला एका तिरप्या भागाला समांतर सेक्शन घेऊन आणि या सेक्शनमध्ये पास होऊन पॅराबोला तयार होतो. पॅराबोला तयार करण्याच्या मुख्यतः 3 पद्धती आहेत. 1. फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड वापरून, दुसरी आयताकृती पद्धत आणि तिसरी टॅन्जंट पद्धत. हे फोकस डायरेक्ट्रिक्स मेथडद्वारे तयार करण्यासाठी ते कसे तयार करतात याची आपण उजळणी करूया. डायरेक्ट्रिक्स म्हणजे असे काही ज्याला इन्फायनाईट एक्सेंट्रिसिटी असते. चला आपण ते थोडक्यात पाहूयात. जर तिथे फोकस असेल तर एक सर्कल लंबगोल बनतो, ज्यामध्ये त्याच्या एक्सेंट्रिसिटीमध्ये अधिक वाढ होते. डायरेक्ट्रिक्स ने तो एक पॅराबोला तयार होतो, ज्यासाठी एक्सेंट्रिसिटी एक समान नसते. तर हा पॅराबोला आहे. ज्यासाठी एक्सेंट्रिसिटी एक आहे. याचा अर्थ पॅराबोलावर कोणताही एक पॉइंट घ्या, पॉइंटवर फोकस करा आणि त्या पॉइंटवरील डायरेक्ट्रिक्स समान प्रमाणात असतो. या केसमध्ये हा एक आणि हा एक समान आहे. सहसा तसे पाहिले तर फोकस कदाचित पॉइंट व्ही असू शकतो आणि हा पॉइंट सी असू शकतो. सी अक्षावर CV आणि VF हे पॅराबोलासाठी एक आणि समान आहेत. त्यापुढे एक्सेंट्रिसिटीमध्ये वाढ झाली की आपल्याला हायपरबोला मिळेल. इन्फायनाईट एक्सेंट्रिसिटी म्हणजे व्हर्टिकल लाईन किंवा ही सरळ लाईन होय. आपण हे आधीच लिंक केले आहे की एक्सेंट्रिसिटी म्हणजे फोकस आणि डायरेक्ट्रिक्सच्या बिंदूंमधील अंतर होय. आता फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड वापरून पहिली आहे फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड. आपण पॅराबोला तयार करू. जर फोकसचे अंतर, चला आपण उदाहरणासहित पाहूया. डायरेक्ट्रिक्स पासूनचा फोकस आणि एक्सेंट्रिसिटी दिली आहे. पॅराबोलासाठी एक्सेंट्रिसिटी ही नेहमी एक असते, जरी ती दिली असेल किंवा नसेल दिली. चला आपण आता पॅराबोला तयार करू. उदाहरणार्थ या केसमध्ये पॅराबोलाची एक्सेंट्रिसिटी 1 आहे आणि डायरेक्ट्रिक्सपासून फोकसचे अंतर आपण 60 घेऊयात. तर डायरेक्ट्रिक्स फोकस मेथडचा वापर करून आपण पॅराबोला तयार करणार आहोत. चला आपण या पॉइंटला C बोलूया आणि हा C प्राइम आणि फोकस म्हणजे F. एक्सेंट्रिसिटीद्वारे आपल्याला V पॉइंट स्थापित करावा लागेल. जेव्हा VF हा CV ला समान असेल, यासाठी आपण काय करूया तर सर्वप्रथम डायरेक्ट्रिक्स म्हणून एक AB लाईन ड्रॉ करू. नंतर CC डॅश ही लंब लाईन काढू. फोकस आणि डायरेक्ट्रिक्स मधील अंतर माहित आहे, तर C आणि F म्हणून हा V पॉइंट स्थापित करा.
एकदा हा सी व्ही माहित झाला तर आपण उर्वरित पॅराबोला तयार करू. ओके, चला यांना नाव देऊयात. हा सी आहे, हा सी प्राइम, व्ही पॉइंट, ए बी पॉइंट डायरेक्ट्रिक्स म्हणून आहे. सर्वप्रथम सी सी प्राइम अक्षावर ए बी डायरेक्ट्रिक्स ड्रॉ करू, नंतर समांतरपणे आपण हे आपल्या ग्राफ शीटवर तयार करू. ए बी आपल्याला सर्वप्रथम ड्रॉ करायचा आहे. डायरेक्ट्रिक्स म्हणजे व्हर्टिकल लाईन. त्याला ए नाव द्या, कुठेतरी बी द्या, काहीतरी ड्रॉ करा. सी सी प्राइम अक्ष जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, आपल्याला मोठी लाईन काढावी लागेल. त्याला नाव द्या. सी सी प्राइम हा अक्ष आहे आणि हे डायरेक्ट्रिक्स आहे. एकदा ते झाल्यावर सी सी प्राइमवर एफ मार्क करा, जसे की सी एफ हे 60 च्या समान आहे. आपल्या शीटवर जाऊया. सी सी वर एफ वर असे मार्क करा की सी एफ 60 असेल, जसे की इथे. चला पुढे जाऊया, 60 मार्क करूया. तर हा पॉइंट आहे जिथे आपल्याला फोकस आहे. आता सी एफच्या मध्यभागी व्ही मार्क करा, कारण एक्सेंट्रिसिटी 1 आहे. आपण मध्यभागी मार्क करणार आहोत, म्हणजेच 30 तर त्यानंतर व्ही वर व्ही बी लंब काढा जो व्ही एफशी समान असेल. लंब व्ही बी हा व्ही एफशी समान आहे. व्ही बी हा व्ही एफशी समान आहे, म्हणजे हा व्ही ए. इथे आपल्याला या दिशेने लंब काढायचा आहे. इथे व्ही एफचे अंतर काहीही असू द्या. बी स्थापित करा. याचा अर्थ आता आपल्या कंपासचा वापर करा. कोणत्याही मापाचा व्हीएफ आपण आपल्या ग्राफ शीटवर मार्क करू. इथे या दोन्ही बाजूंवर हे पॉइंट्स जॉइन करा. तर हा पॉइंट आहे आपला बी. त्याला आपण बी बी प्राइम बोलूया. तर व्हीबी हा व्हीएफच्या समान आहे आणि नंतर सी आणि बी जॉइन करा. तर आपल्याला सी आणि बी जॉइन करायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला हे असे सगळे जॉइन करायचे आहेत. तर सी बी जॉइन करून घेऊयात. तर हा पॉइंट आता
आपल्याला काही आणखी पॉइंट मार्क करावे लागतील VC डॅशवर 1 2 3 4 5 तर V हा आहे आणि C डॅश तो आहे 1 2 3 4 सारखे काही पॉइंट्स मार्क करा. हे आर्बिट्रेरी पॉइंट्स आहेत. तर चला आपण समान विभाजन करून काही निवडूया. 1 2 फोकस 5 6 आणि 7 पॉइंट्स आणि तिथे आपल्याला लंब काढायचे आहेत. आपल्या तिथे 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश मिळवण्यासाठी CB वर लंब काढायचे आहे. तर इथे कारण हे ग्रिड पॉइंट्स एकमेकांना भेटतात आणि आपला पॅराबोला F पॉइंटमधून जातो. तर त्यानंतर आपण ह्या लाईन्स इथे सुद्धा ड्रॉ करू. आपण ह्या लाईन्स ड्रॉ केल्या. ही व्हर्टिकल आणि अशाच ड्रॉ करा. आपण B प्राइम जसा तयार केला तसा B आपण C आणि B प्राइम सुद्धा जॉइन करूया. C आणि B प्राइम जॉइन करा. आता आपल्याला मार्क करावे लागेल. एकदा आपण 1 2 3 4 पॉइंट्सवरून हे लंब काढले तर त्यांना आपण 1 2 3 4 5 अशी नावे देऊया. त्यानंतर 1 प्राइम 2 प्राइम मिळवण्यासाठी CB वर लंब काढूया. 1 प्राइम 2 प्राइम 3 प्राइम 4 प्राइम असे करत आपल्याला या बाजूलाही हे मिळतील. Fला केंद्रस्थानी ठेवून आपण 6वा पाहूयात. Fला केंद्रस्थानी ठेवून आणि त्रिज्या 1 1 डॅश असताना तर जे आपण आधीच केले आहे ते पुसून टाकूया. 1 2 3 पॉइंट्स आणि याला आपण CC डॅश असे नाव दिले आणि याला A असे आणि याला B असे आणि हा फोकस आणि हा V. आता F केंद्रभागी हवा म्हणजे आपल्याला हा पॉइंट घ्यावा लागेल आणि त्रिज्या 1 1 डॅश घ्यावी लागेल. तर 1 ही आहे. 1 डॅश कुठूनतरी CB लाईनला जॉइन होते. जर ती या मार्गाने गेली तर आपण B पॉइंट शोधला आहे. तर हे 1 ते 1 डॅशवर त्या पॉइंटवर B वक्रावर इथून B पासून इंटरसेक्ट होणार आहे. आपण B पॉइंट स्थापित केला आहे. ओके. एकदा आपण वाढवले तर आपल्याला ही 1 डॅश मिळते. तर 1 ते 1 डॅशची जी लांबी असेल ती लांबी फोकसपासून वापरा. केंद्र म्हणून F आणि 1 1 डॅश त्रिज्या म्हणून वापरून एक परिघ बनवा जी या वक्रावर इंटरसेक्ट होते. तर या ड्रॉइंग शीटकडे पहा. 1 1 डॅशची ती लांबी घ्या. हे 1 आहे जे आपल्याला फोकसपासून तयार करायचे आहे. आपला फोकस 1 वर इंटरसेक्ट करतो. हा पॉइंट आहे. त्याचप्रमाणे फोकसला केंद्रस्थानी ठेवून 2 ते 2 डॅशपर्यंत ते इंटरसेक्ट करा. 3 डॅशला इंटरसेक्ट करा. 4 ने 4 डॅशला याला आपण एक नाव देऊया. हा F डॅश आणि हा 3 डॅश आणि हा 4 डॅश
तर 3 ते 3 डॅश आपण ते मोजूया. हे F पासून या वक्राला इंटरसेक्ट करते. तसेच F 4 ते 4 डॅश F वापरा. A ला इंटरसेक्ट करा. तर जर आपल्याकडे ते पॉइंट्स असतील तर ते जोडा. एखादा या पॉइंटवर देखील तयार होऊ शकतो. आपण इथे आणखी एक पॉइंट तयार करूया BC वर. इथे आणखी पॉइंट्स तयार करूयात. इथे सुद्धा आपण एक तयार करू शकतो. तथापि हा वक्र V द्वारे जातो तर तो या दिशेने जाईल. याचा अर्थ आपण अचूकता सुधारण्यासाठी कोणतेही मध्य पॉइंट्स तयार करू शकतो. तर इथपासून इथपर्यंत याचे माप घ्या. म्हणजेच F पासून जर मला इंटरसेक्ट करायचे असेल तर मी कुठे इंटरसेक्ट करेल. तर हे पॉइंट्स आपल्याला जॉइन करायचे असतील तर ते असे होईल. तसेच जर आपण खालच्या बाजूने तयार करणार असू तर फोकसपासून हे अंतर आहे. एकाला इंटरसेक्ट करा. त्याचप्रमाणे या पॉइंटपासून फोकस केंद्र म्हणून तयार करा. तसेच या पॉइंट पासून सरळ B प्राइम लाईनवर लंब करा. पण केंद्र म्हणून फोकस ठेवा. त्याचप्रमाणे या पॉइंटपासून फोकसला इंटरसेक्ट करतो आणि अशा प्रकारे पुढे. तर आपल्याकडे तिकडे इकडे हे इंटरसेक्शन पॉइंट्स आहेत. तिथे आणि तिथे याला फ्रीहँड वक्रने जोडा. हे त्या दिशेने जाते आणि अशाच प्रकारे आपण पॅराबोला तयार करतो. जर आपण इथे पाहिले वक्रावर कोणताही पॉइंट घ्या. आपण पहिला पॉइंट घेऊया. हा पॉइंट P. आपण हे हॉरिझॉन्टल अंतर घेऊया. याला आपण एक D म्हणूया. FP एक्सेंट्रिसिटीच्या व्याख्येनुसार PD नेहमी एकच राहील. आता आपण दुसऱ्या पद्धतीने तयार करणार आहोत. पॅराबोला कन्स्ट्रक्शन करण्याची ती आयताकृती पद्धत आहे. या आयत पद्धतीत आपण लंबवर्तुळाकारांसाठी शिकलो आहोत तेच धोरण इथे वापरणार आहोत. आपण ते पाहू. 140 mm गुणिले 100 mm आकाराच्या एका आयताकृती बाजूने एक पॅराबोला तयार करायचा आहे. तर सर्वप्रथम एक आयत काढा. A पॉइंट, B पॉइंट, एखादा D, E आणि F नावाचे पॉइंट्स. तर ही 140 mm आणि ही 100 mm. आता आपल्याला काय करायचे आहे तर हा पॉइंट C. आता A ते B ची मुख्य लांबी 40 mm आहे.
कारण आपण जी काढायचा प्रयत्न करतोय ती आयताकृती लांबी आहे. समान पॉइंट्समध्ये विभाजित करा. तर C1 2 आपण त्यांना दोन्ही बाजूवर 1 2 3 4 5 म्हणूया. तर आपण 1 2 3 4 5 6 असे समान भाग तयार केले आहेत. तर यांना 12 भागात विभाजित करा म्हणजे दोन्ही बाजूला 6 6 येईल. आता इथे पण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आपण यांचे 6 समान भागात विभाजन करूया. त्याला आपण 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश आणि 5 डॅश असे नाव देऊयात. एकदा ते झाल्यावर डी पॉइंटवरून पहिला पॉइंट कनेक्ट करा. तसेच डी वरून दुसरा पॉइंट कनेक्ट करा. तिसरा पॉइंट आणि असेच पुढे. पहिला पॉइंट त्याला व्हर्टिकल प्रोजेक्शन करा. तिथे जो पॉइंट इंटरसेक्ट करतो त्याला P1 नाव द्या. दुसऱ्या लाईनसाठी म्हणजे ही लाईन आहे. दुसऱ्या पॉइंटवरून सगळीकडून तो वर प्रोजेक्ट करा. तिथे मिळेल इंटरसेक्शन पॉइंट P2. त्याचप्रमाणे तिसऱ्या लाईनवर P3 वर तिसरी प्रोजेक्शन, चौथी लाईन P4 वर चौथे प्रोजेक्शन तसेच P5. आता आपल्याला ते तयार करावे लागतील. एकदा ते पॉइंट्स स्थापित झाले, हे असतील ते 4 3 2 1 आणि D. ए पॉइंट आधीपासूनच तिथे आहे. हे पॉइंट्स फ्रीहँडने जोडा. यातून कोणताही पॉइंट पॅराबोला तयार करेल. जर तो सममितीय असेल तर तो मिळवण्यासाठी त्यास हॉरिझॉन्टली प्रोजेक्ट करता येईल. नाहीतर आपण आधीच ते तयार केले आहे. 1 2 3 4 5 त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला सममितीय पॉइंट्स काढू शकतो. त्यानंतर हा पॅराबोला तयार करण्यासाठी ते जोडा. आपण ते समान शीटवर करूयात. सर्वप्रथम आपल्याला शीटवर 40 गुणिले 100 मापाचा एक आयत ड्रॉ करावा लागेल. तर 40 वर कुठेतरी हे अंत्यबिंदू ए आणि बी स्थापित करा. व्हर्टिकल 100 आधीच या ग्राफ शीटवर आहे. तर या 100 वर आपण तयार करणार आहोत. या पॉइंटला ई असे नाव देऊ. तसेच या बाजूलाही 100 स्थापित करा. हा ई आणि एफ पॉइंट जोडा. त्याला एफ नाव द्या. आता त्यांचे 140 समान भागांमध्ये विभाजन करा. तर हे याच्या केंद्रातून गेले. आता दुभाजक आपण हे तयार करू शकतो.
किंवा 50 हे जोडा. तर तो लंब दुभाजक बनण्याच्या स्थितीत असेल. आता पॅराबोलासाठी आपल्याला लंबगोलाप्रमाणे 4 भागामध्ये विभागण्याची आवश्यकता नाही. पॅराबोला ह्या व्हर्टिकल अक्षाबाबतीत नेहमी सममितीय असतो, जो आपल्याला या पॉइंट C आणि D पॉइंटला नाव दिल्यानंतर मिळणार आहे. आपण ते 2 समान भागात विभागू शकतो, जसे की इथे आहे ते समान 7 भाग. आपण त्यांचे 1 2 3 4 5 6 आणि 7 भागामध्ये विभाजन करू. तसेच आपल्याला याचे 7 समान भागांमध्ये विभाजन करायचे आहे. त्यासाठी आपल्याला आधीच 100 माहित आहे. जर आपल्याला खरोखर 7 समान भाग तयार करायचे असतील तर आपल्याला काय करायला हवे? एक इन्क्लाइन्ड लाईन बनवा. आपल्या कंपासचा वापर करून 7 पॉइंट्स बनवा. 1 2 3 4 5 6 आणि 7वा पॉइंट. एकदा आपल्याला ते माहित झाल्यावर ह्या पॉइंटचा लाईनला जोडण्यासाठी आपल्याला समांतर जोडावे लागेल. यासाठी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे एक लंब रेषा काढणे. तर सेट स्क्वेअर तिथे अधिक समायोजित होऊ शकतो. तर चला आपण ही लाईन लांबपर्यंत वाढवू. तर इथे आपल्याला आपल्या चौरसासाठी सपोर्ट मिळाला. यावर आपण समान विभाग तयार करू शकतो. आपण इथून सुरुवात करूया. तर आपण हे पॉइंट्स ओळखले आहे. उरलेल्या गोष्टी आपण काढून टाकू शकतो. ओके. तर आपण पॉइंट्स ओळखलेले आहे. आपण त्यांना नाव देऊया. 1 2 3 4 5 6. हे आहेत 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश
5-6- पॉइंट डी पासून कनेक्ट करा. तर आपल्याला या लाईन्स डी ते 1 डी ते 2 डी ते 3 डी ते 4 डी ते 5 डी ते 6 पर्यंत वाढवाव्या लागतील. आता एका मधून आपल्याला लंब काढावे लागतील जे पहिल्या लाईनला इंटरसेक्ट करतील. पहिला लंब हा ग्राफ शीटवर इथे आहे. हा दुसऱ्यासाठी आपल्याला 2 सह इंटरसेक्ट करावे लागेल. 3 साठी परत ती कमी होईल. 4 तर हा इंटरसेक्शन पॉइंट आहे. तर आपण त्याला नाव देऊ 1 P2 P3 P4 P5 आणि 5 कडून 6 कडून. तर मी हे पॉइंट्स जॉइन करत असेल तेही फ्रीहँड स्केचने. तर आपण बॉटमपासून एक फ्रीहँड स्केच करूया. पॅराबोला तयार करूया. वस्तूचा हा भाग आणि कोणीही हे अंतर मोजून सममितीय तर्क लावू शकतो. उदाहरणार्थ ही लाईन वाढवण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपल्याला अनेक हॉरिझॉन्टल लाईन्स तयार कराव्या लागतील. या प्रकारे ड्राफ्टरचा वापर करून कुणीही ही हॉरिझॉन्टल लाईन काढू शकतो. या केंद्रापासून हॉरिझॉन्टल लाईनपर्यंत माप घ्या. जे काही अंतर असेल त्याचे दुसऱ्या बाजूने माप घ्या. त्याप्रमाणे या पॉइंटवर जे हॉरिझॉन्टल अंतर असेल, उदाहरणासाठी आपण हे घेऊया, तोच पॉइंट त्या बाजूलाही असेल. तसेच हा पॉइंट घेऊया. इथे कुठेतरी हा इंटरसेक्ट होतो. तर या पॉइंट्सना नाव देऊया. तसेच जर हॉरिझॉन्टल ग्राफ शीटवर हा पॉइंट असेल तर तो इथे इंटरसेक्ट होईल आणि हॉरिझॉन्टलवर हा पॉइंट असेल आणि यासाठी आणि हा वक्र आहे जो कुणालाही इंटरसेक्ट होऊ शकतो. तसेच या पॉइंटपासून हा वक्र सममितीय आहे. तर या तर्काचा वापर करून हा वक्र तयार होऊ शकतो. तर हे इथून युनिट हॉरिझॉन्टल रूपात घेऊया आणि हा पॉइंट. तर या दिशेने एक फ्रीहँड स्केचने आपण हा पॅराबोला काढू शकतो.
पुढील लेक्चरमध्ये आपण टॅन्जंट मेथड कशी वापरायची आणि पॅराबोलाला टॅन्जंट आणि नॉर्मल कसे काढायचे हे शिकणार आहोत. खूप खूप धन्यवाद.